सोपी गोष्ट सांगतो, हे जाऊ द्या अडचणीत, हे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. ज्वारी पारड्याच्या नंतर कितव्या दिवशी बांधित असते? वरच्यानं कोणीही सांगायचं नाही, थोडस सांगता यायला येईल. तुम्ही उग नका सांगू, तुम्हाला काही माहित नाही. ज्वारी फक्त खाता येते तुम्हाला, तेव्हा तुम्हालाही माहित नाही. ऊन जर अति कडक असेल तर वरचं ताट 5व्या दिवशी बांधण्याच्या लायकीचं येते. 7व्या दिवशी जर ज्वारी बांधायची असेल तर बुडातलं ताट घेत असतात. बुडातलं 7व्या दिवशी बांधलेली ज्वारी जर ओरिजिनल शेतकऱ्यानं बांधली तर 8वा हात लागल्याच्या नंतर आळा सुटत नसतो. 8वा हात, ऐका हात सांगतो तुम्हाला. बांधताना पहिला हात लागला, पेंडी पालथी केली, पाय द्याला आणि पुढच्या पेंडीकडे सरकला एकदा. पेंडी जमा करताना गंजीला लावताना 2दा, गंजीवरली पेंडी मोडायला टाकली 3दा, मोडण्याच्या नंतर मोजदाना 4दा, मोजताना बैलगाडीवर टाकताना 5दा. बरोबर आहे ना? बैलगाडीतली खाली रिचवली 6दा, 7व्यांदा गंजीवर फेकली. आमच्याकडे वळही म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? गंजी. गंजीवर फेकली 7दा, तरी आळा सुटला नाही. आणि गंजीतली उपसून बैलाला टाकायला घेतली 8दा. हे शहाण्या शेतकऱ्यांनी आळ्यात पाणी आहे तोपर्यंत बांधली की आळा टिकतो, नाही तर आळ्यातलं पाणी आटलं की कांड्यावर मोडत. आणि बायकांनी मोडली की मग त्याला काय म्हणतात माहितीये का? गबाळा. बांधल्या पेंडीचा, हे दुसरीकडे वापरलेले, पण आपल्याला फक्त इतकंच घ्यायचं. हे गाफील शेतकऱ्यांनी आळा बांधला की त्याचा गबाळा होता. मग ते कासऱ्यात बांधा, पप्याच्या माईच्या साडीत बांधा, तिच्या ओढणीत बांधा, नाही तर अंडरपॅन्टीच्या नाड्यात बांध. हे नालायकपणामुळे ही फजिती होतात. पुन्हा एक सांगू तुम्हाला, पुन्हा एक सांगू. आता हे पत्र आलेत म्हणून द्या सोडून. पूर्वीच्या काळात झोपडे करायचे. झोपड्याला काय लागायचे? वासे. ज्यांच्या पॅन्डीवाल्याला वाशे कळत नसते, वाशे लागत असते. वाशाला खाली तिपडे असते, वरी एकच मुंडका असते. याचा आळा कशाने घेतो ते माहिती का? चिंचेच्या फांदीने. तुमच्याकडे चिंचा भरपूर येतात. चिंचाचे बन्न. चिंच म्हणान महाराज, यानं आळा घेतो ते. ज्या वेळेला झोपडं पुन्हा पाडायचं का, त्यावेळेला चिंचेचा आळा कडकड 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 मोडत होता. का मोडा माहितीये का? त्याच्यातलं पाणी संपलं ना. जोपर्यंत पाणी येतो तोपर्यंत आळा येत होता चिंचेचा. आळा वाळला की काम संपलं. जोपर्यंत आळा वाला आहे का, तोडकच आपलं इम्प्रेशन, फास्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. ऐकू इंग्रजी जरा कळायली. संसारात पण आळ्यात पाणी आहे का, तोडकच इम्प्रेशन. सुरुवातीपासून पाणी घे ग, स्नानाला पाणी टाक ग, लवकर नाश्त्याला कर ग, हे पहिल्यापासून पाहिजे. सुरुवातीला 4-2 वर्ष तिकून ऐकलं, मग आळ्यातलं पाणी वाढलं. मग काय नाही, तुम्ही पिठलं करा मला वाढा. आळा असलं पाहिजे. चला गीत नवनीत राग गायला. चला, नारदाचाही गर्वहरण झाला. संस्कार झाले बालकावर, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. सुखदेवांना वटिका मातेच्या हृदयात असताना, उदरात असताना बऱ्यापैकी व्यासांनी गर्भसंस्कार केले, गर्भस्तुती केली. गर्भस्तुती आली एक, आणि ही स्तुती ऐकल्याच्या नंतर 12 वर्षाच्या नंतर बाहेर प्रगटले. संस्काराची ताकद आहे. अहो, अष्टवक्रासारखा महात्मा आईच्या पोटात शिकतोय. मच्छिंद्रनाथासारखा महात्मा
आईच्या पोटात शिकतोय भगवान शिवशंकर आणि पार्वती एका दिव्य तीर्थावर विवेचन चालू असताना त्याच पाण्यामध्ये एक मासा होता आणि त्या माशाच्या पोटात गर्भ तेच मच्छिंद्रनाथ. चांगलं ऐका ना तुम्ही, त्याचे पडसाद पडत असतात. म्हणून माऊल्यांनी भगवंताची कृपा आपल्यावर झाली, प्रापंचिक विधीला फुल लागलेलं आहे. अशा काळामध्ये फार फार चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. शक्यतो पोटात बालक असताना शिव्या कमी दिल्या पाहिजे. जी आई पोटात बालक असताना जास्त शिव्या देती त्या मुलाला बाहेरच्या शिव्या ऐकून शिकायची गरजच नसती. त्याच्या आईने दिलेल्या त्या शिकत असते. त्याला आपण मग संस्कार होत असतात. काय गर्भ आहे तो. देवयक्ष गंधर्वाची म्हणे आजी आली, कैदूचं बाळांत पण झालं आणि दिव्य एक बालक जन्माला आला. नाव प्रल्हाद ठेवलं. प्रल्हाद काय कशामुळे नाव प्रल्हाद ठेवलं असेल? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाण्या आहेत. पराविया वाणी घोकीत नाम. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता. याच्याकरता प्रल्हाद नामने प्रल्हादो म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. देवयक्ष गंधर्वाची आजी परत गेली. मला काही पुराणाचा फारसा काय असा पुरावा सापडला नाही, पण वाक्य मोठ्यांचं सांगतो. म्हणजे वकालत आपली जागच्या जाग्यावर करावं बापू. एखादा विचारू शकतोय कशात लिहिलेलं आहे, त्यावेळेला आपली फजिती होत असते. हो, मोठेपणा क्विंटलभर कमवण्यापेक्षा पसाभरच मोठेपणा असावा, अपमान तिळभर बी नसावा. एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय. आपण आकाशातलं म्हातारीचं खाटलं पाहतो, त्या 5 चांदण्या, त्या 4 चांदण्या 4 ठावे येत आणि त्या म्हातारीच्या खाटल्याकडे तो चोर चाललाय, ती 5वी चांदणी आहे. गुरुजी म्हणायचे हीच बाज, ज्या बाजेवर कयाधूने प्रल्हादाला जन्म दिला तीच बाज गंधर्व मंडळात आहे. असा मोठ्या माणसांचा ऐकिलेला पुरावा सांगतोय, पुराणातला नाही. मान्य करायचा करा किंवा नसल करायचं नका करू. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. पण मोठी माणसं असं काही बोलत नसतात. ब्रेक लाईनर उघडल्यासारखी मोठी मोठी असतात. मोठ्या माणसाच्या तोंडातून पडलेली शब्द हे मंत्र असतात. मंत्र असतात. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर सर्व अष्टादश संत आले बरं का. त्याच्यात सर्व अष्टादश संत आले. यांच्या नंतर वारकरी संप्रदायाचं काम जर महाराष्ट्रात कोण करीत असेल तर शेगाव निवासी सद्गुरू गजानन बाबा. वारकरी संप्रदायाचं शेगाव सारखं काम भारतातली कुठलीच संस्था करीत नाही. तितकं बरं का, तितकं. भजनाला सतरंजी, भजनाला पकवाज, भजनाला ब्रह्मवादिनी म्हणजे पेटी, भजनासाठी विना, भजनासाठी चिपळ्या, भजनासाठी स्पीकर. आजही समाधीतून पुरवल्या जाते. आज त्या महात्म्याच्या नावानं सहज एक शब्द गेला, तो जप म्हणून ठरला, मंत्र म्हणून ठरलाय. गण गण गणात होते. मोठ्या माणसांच्या मुखारिंदातून पडलेली शब्द मंत्र. सहज बोलणे हित उपदेश सायास शिकवी. अभ्यासपूर्वक बोलत असतात ती लोक, अभ्यासपूर्वक बोलत असतात. तुम्हाला एक माहित आहे, बोलोबा महाराज पंढरपूरला गेले. मोठ्या लोकांचे शब्द किती पावरबाज असतात. बोलोबा महाराज म्हणजे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे वडील. अलीकडे अकलूज पशी ते थकले होते. हा, अकलूज माळशिरस त्या भागात ते थकले. तिथे थकल्याच्या नंतर त्यांना चालणं शक्य नव्हतं, तर पंढरपुरातल्या मालकानं तिथेच पंढरपूर तयार केलं.
पंढरपूर तयार केल्यावर चंद्रभागा तयार करावं लागली, पुंडलिकरायाचं मंदिर, तो तट तयार करावा लागला, बऱ्यापैकी मठ तयार करावं लागली, ओळखीची वारकरी, देवाईनच वारकऱ्याचं ओळखीचं रूप घेतलं. राम राम नमस्कार, जय हरी, जय गोपाल, काय असेल ते सगळे बोलायला सुरुवात झाली. चला स्नाना करता. तर महाराज म्हणले मी रात्री आजारी होतो, अकलूज माळशिरसला होतो, आज पंढरपुरात कसं काय? आजची सप्तमी पाहिजे म्हणले. आजची दशमी कशी असेल? आजची सप्तमी नाही म्हणले, आजची दशमी. भगवंत बोलोबा महाराज म्हणले पंचांग आणा. पंचांग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आला, आता पंचांग आणलं की आजची सप्तमी आणि आपलं उघडं पडतंय. तर पंढरपुरातल्या मालकाने बासरच्या मालकिनीला आमंत्रित केलं, ब्रह्मकन्या सरस्वतीला आमंत्रित केलं आणि तिला सांगितलं, बाई तू अक्षराची मालकीण आहेस. तू कोणाची मालकीण आहेस? अक्षराची. आणि अक्षराची मालकीने आता तुला पंचांगातले अक्षर फिरवा लागते. सरस्वतीने पंचांगावर हात ठेवल्यावर अक्षराला कळत नव्हतं कोणाच्या अंगावर बसावं आणि कोण्या अक्षरानं कुठं जावं. झाली दशमी तयार. सरस्वतीची कृपा असल्यावर काय झाली दशमी तयार. पण राजे मोठी मोठी असतात. बोलोबा महाराज म्हणले, माझी पत्नी मी वारीला निघाल्याच्या नंतर पंचांगातले दिवस मोजून लाडू करून देते. ते लाडू रव्याचे नाही, ते बुंदीचे नाही, ते बेसनाचे नाही, ते लाडू होते मलिद्याचे. पोळी खरपूस भाजायची, चपाती खरपूस लाल सट्टे पडूस तर भाजायची आणि ती थंड झाल्याच्या नंतर चुरगाळायची, तिच्यात गुळ आणि तूप घालायचं आणि मग त्याचे लाडू करायचे, मोजून लाडू द्यायचे. मग ज्या वेळेला पडशीतले लाडू मोजले त्यावेळेला लाडू शिल्लक भरले, समोर बसलेल्या व्यक्तीचा पितांबर धरला. आता पंचांग कशाला आणलं? तो जगाचा बाप होता, बाप होता. मोठ्या लोकांची ताकद इतकी मोठी असते. तुम्ही थकले होते याच्याकरता त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. इतके अधिकारी लोक असतात तो मोठी. जिथं पंचांगाला हात टेकावं लागतंय, जिथं सरस्वतीला हात टेकावं लागते, जिथं पंढरपुरातल्या मालकाला हात टेकावं लागते, तिथे या लोकांचं सूत्र सुरू होतंय. ही संत असतात, ही संत. या लोकांची शब्द आहेत ती मोठ्यांची वाक्य. म्हणे ते म्हातारीचं खाटलं, कयाधूचा बालकाला जन्म तिथे दिलाय. चला, प्रल्हाद नाव ठेवलं, हे सर्व निघून गेले. अजून एक देवयक्ष नावाचा गंधर्व, ते पुढे दशम स्कंदात सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला नारदानी कयाधूला सोबत घेतला आणि सांगितलं, बाई तुमच्या मालकाकडे मी तुम्हाला सुपूर्द करतो. महाराज मालक सांभाळतील का? काही काळजी करू नका म्हणे, सांभाळतील. नारदाला सर्वत्र किंमत होती. तुम्हाला एक सांगू का, आचरणशील भजन्या त्याला मुसलमानाला पण मानावं लागतं. चूक न करणारा भजन्या त्याला मुसलमान पण मानतात. मानलं नाही का तुकोबा राहायला? रामकाका तुमच्याकडे तुकोबरायच्या कीर्तनाचा फोटो आहे तुमच्या बैठकीत. एक पांडुरंगाची डोळी उघडी असलेला एक मूर्तीचा फोटो आहे आणि बाजूला चैतन्य महाराजांचा फोटो आहे तुमच्या बैठकीत. आता गेल्यावर बघा, तुकोबरायच्या कीर्तन परंपरेतले 14 टाळकरी, तिथे 2 जरा शिल्लक दिलेत. फोटो काढणारे येडपट असं. तुकोबरायचे टाळकरी किती होते? 14. तुकोबरायचा पक्वादवाजीला सोनबा नावाची ठाकूर, सोनबा ठाकूर होते पक्वादवाज. मी नव्हतो, पण मला वाचनाचा चांगला लागला. माझं मेमरी कार्ड बरं आहे थोडस. ह्या कार्डावर तर जास्त रगिली चलती माझी. नाही नाही, मोबाईल असू द्या बरं आहे आपलं. काय याच्यातच आपलं बरं चाललंय ना, काय ताण घ्यायचं. ह्याच मोबाईलवर तुम्ही तारीख घेतली ना, याच्यावर तारीख घेतली ना तुम्ही, याच्यावर तारीख घेतली, काय ताण नाही घ्यायचं. आणि ह्याच मोबाईल मध्ये 23 वर्षात अजून कोणाची तारीख रद्द झाली नाही. मला बऱ्याच आजची पत्रिका टाइम किती आहे माहितच नाही ना. मी मगाशी त्या साईराजला विचारलं, अरे आजचा टाइम किती रे बाबा सांग बरं. इथं खेळजलं कीर्तनी संध्याकाळी. काही गरज नाही आपल्याला, कशाला व्हॉट्सअप. हे व्हॉट्सअप बोर्ड आहे ना आपलं. आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे कीर्तनकार 2 वेळेस गैरहजर राहिले. ते पहिल्यांदा म्हणले माझी आजी वारली आणि दुसऱ्या वेळेस बी म्हणले माझी आजी वारली. तर आमच्या इथला माणूस म्हणला, तुझ्या आज्याला बायकाच किती होत्या ते सांग. तू 2 वर्ष आजी आजीच वारली म्हणला. रावण होता का तू आजा? त्या महाराजाला बाथरूम नव्हती तरी तांब्या घेऊन गेला.
म्हणजे ही जी तुमची खपके मोबाईल आहेत ना, हे जरा खोटं बोलायला लावले. चला आपल्याकडे परमेश्वराने ती वेळ येऊ दे. माझा अपघात झाला त्यावेळेला मला दुसऱ्यानेच फेटा बांधावा हातगळ्यात होता त्यावेळेस बसून बसावं लागतं कीर्तनात. हे जरा गॅप पाडा, कधी भरतोय काय माहिती. काय सांगत होतो? निष्ठावंत माणसाला कोणी किंमत देते? तुमच्या फोटोमध्ये हिरव्या रंगाची कपडे घातलेला अनगडशा नावाचा फकीर आहे. हा फकीर मुसलमानांचा धर्मप्रचारक असतो. पण कालांतराने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनातली घोंगडी या मुसलमानानं झटकून घडी करायची. अनगडशा नावाचा फकीर ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा फकीर होता. कोणताही फकीर नाही बरं का, दुकानात धुपन काढणारा हे नाही. अनगडशा नावाचा फकीर, जातीनं मुसलमान माणूस, पण तुकोबारायाची कीर्तन ऐकायची. लतीफ शाह नावाचा मुसलमान, वारकरी संप्रदायात त्याची वर्णी आली. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. या महाराज या वर. आमच्याकडे एक मंगरुळ नावाचं गाव आहे आपल्या बाजूला म्हणता तालुक्यात. तिथे सद्गुरु चैतन्य महाराजांसारखे एक महात्मा आहेत, त्यांना बोडखे बाबा म्हणून नाव प्रसिद्ध आहे. आमच्या धानोरकर दादा गुरूंची सासरवाडी. त्यांच्या सासरवाडीमध्ये त्यांचं जास्त वास्तव्य असायचं, तिथेच प्राण सोडला. ही लोक किती मोठी असतात. अवलिया संत होते. गुराख्याने मासे भाजले, पाण्यातले धरलेले मासे भाजले आणि गुराखी म्हणले, बाबा तुम्ही जर एवढे विधे असतात मग एवढ्या सगळ्याला मग हे का खात नाहीत? टाकल्या 5-6 माशा तोंडात. याच गुराख्यांनी गावात सांगितलं की बोडखे बाबांनी माशा खाल्ल्या. काय बाबा असं सोपतंय का तुम्हाला? तुम्ही केवढे मोठे साधू आहे, पाण्यातले मासे खात असतात काय? अरे बकीट आणा म्हणले. बकीट आणलं, त्या पाण्यात बकीट अर्ध पाण्यानं भरलं आणि काय क्रिया केली असेल भगवंत जाणे. तोंडा वाट पूर्ण आताड्याचा गोळ बाहेर पाडला आणि पाण्यातल्या बकीटात खळा 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 भाजी धुवावी असे आताडे धुतले आणि सगळी आताडे मधात लोटून टाकले. एक सांगू तुम्हाला, मासे भाजल्यावर जिवंत असतात का? पवार गुरुजी, ज्या वेळेला आताडी बाहेर आली आणि बकिटात ज्या वेळेला आताडे धुत होते त्यावेळेला जेवढे मासे तोंडात टाकले तेवढे मासे बकिटातल्या पाण्यात पोहत होते. कोणाची ताकद आहे? या संत लोकांची ताकद आहे, या अधिकारी लोकांची ताकद आहे. नाही करतो ना कृष्ण जन्म. मला काही एका श्लोकात सगळं सांगता येतं. तुम्ही आता उभाटे आऊत हाना म्हणताल, मग त्याला मी करणार काय? आहे का नाही? मला सांगायचं याच्या करता, बोडखे बाबाच्या पुण्यतिथीला कन्या आणि आमटी असती. आता भाकरीत रूपांतर झालंय. त्या भाकरीसाठी ज्वारी मुसलमानाची माणसं देतात. मुसलमानाची माणसं. फक्त साधून वागावं चांगलं. नसावे ओशाळ मग मानिते सकळ, मग मानिते सकळ, मग मानिते सकळ. नसावे ओशाळ मग मानिते सकळ, मग मानिते सकळ, मग मानिते सकळ. नसावे ओसाळ मग सर्वजण मानतात, सर्वजण मानतात. ती ताकद असावी माणसाकडे, ती ताकद असावी, ती श्रद्धा असावी. चला, नारद हे सर्वगुण संपन्न होते. नारदाला राक्षस पण मानायची, याच्यावर सांगत होते. आणि कयादूला घेऊन गेले.
वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक बाई आहे आणि त्या बाईच्या सोबत संन्यासी आणि संन्याशाच्या हातावर लेकरू आहे. असं चित्र काढल्यावर काय वाटन हो? संन्याशाच्या हातावर लेकरू आणि बाई बाजूला बाई आहे. मग या संन्याशानं लग्न केलं म्हणा तर कपडे भगवे कस काय, आणि लग्न केलं नाही म्हणा तर लेकरवाळी बाई सोबत आणि जवळ लेकरू, नेमकं झालं काय? असे संभ्रम 8 वेळेत झाले. त्याच्यातला एक सांगू का पुन्हा एक? राजाची पत्नी, राजाच्या पत्नीनं मुलाचे कपडे घातलेली मुलगी आणि मुलगा आहे म्हणून सांगणारा जातक कर्म करणारा ब्राह्मण, म्हणजे त्याचं भविष्य सांगणारा ब्राह्मण, आणि त्या मुलीचं बाळंत पण करणारी दावी. 4. राजाचं नाव जयपाल. राजाला जास्त मुलीच होता त्या, म्हणून राणी मुलगी झाल्यावर रडत होती. तर दाईने विचारलं, का रडता? मला यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक, नाही तर मौलीला मला पाण्यात सोडणार आहे. ती म्हणली, काळजी करू नका. लगेच गेली राजाला सांगितलं मुलगा झाला. पण ती म्हणली, आता ब्राह्मण, त्यावेळेला ज्योतिष्य शास्त्रात पारंगत लोक होते, नुसतं सांगायचं अमक्या वेळेला अमकी स्त्री प्रसूत झाली, लगेच सांगायचं मुलगा आहे, मुलाच्या डाव्या खांद्याला जाब आहे, न पाहता. इतकी विद्वत्ता होती. विद्वत्ता भ्रष्ट कधी होती माहितीये का? आचरण भ्रष्ट झालं की विद्वत्ता मातीत जाते. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या शब्दाची पावर कधी संपत्ती माहितीये का? लबाड बोलल्यावर. उधारी टाइमला नाही दिली की पुन्हा त्याचा विश्वास संपादन केला जात नाही. तुम्ही 2 कीर्तन घेतल्या, दोन्ही कीर्तनाला सांगितलं आज थोडस बीपी वाढाय, मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. लगेच एका पलंगावर झोपला, सलाईनाची नळी लावलेली होती. लगेच व्हिडिओ कॉल केला, देवळारीतल्या लोकांना सांगितलं बघा महाराज इथे ऍडमिट आहे. दुसऱ्या वेळेस सांगितलं त्यांच्या पोटात स्टोव फेटलाय, म्हणजे ऍसिडिटी वाढली. तिसऱ्या वेळेस तारखा घेताना कमिटी म्हणते बाबा नको, त्या महाराजाचं कवा बी आपल्या इथे येताना दुखत होत, त्याची तारीखच नको. विश्वास राहतो का? नाही. मग कर्म जितकं चुकीचं करू का तितकी आपली विद्वत्ता मातीत जात असते. काय अधिकारी लोक होते. परवाला एक जण भेटला मला ज्योतिष्य सांगता येते. म्हणजे सांग बरं, तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. म्हणलं तू चला आमच्याकडे जेवाऱ्या पाडायला. आता सुमळ्या तुझी लायकी आहे का ज्योतिषी सांगायची? घरी बसल्या बसल्या सांगता येत होतं, यत् कर्मणो दिशायाम पूर्वा विभागेषु स कन्या पुत्र रत्नेषु बिल्वदळाति जायते नाम. कन्या रत्ने बिल्वदळे. बाईनं सांगितलं, देव बाप्पा माफ करा, तुम्ही खरं बोललात की 3 मरत आहेत आणि तुम्ही खोटं बोललात की 3 वाचत आहेत. ब्राह्मणानं सांगितलं, मी खरं बोलल्यावर जर माणसं मरत असतील तर खरं बोलायचंच कशाला? काय बोलायचं? काय नाही. म्हणजे राजाला मुलगी झाली, मी म्हणलं मुलगा, कशाला आगावपणा केलाच ग? ऐका ना म्हणी, मी जर नसता आगावपणा केला तर त्या दोघी मरत होत्या. देव पालेन सांगितलं, राजेसाहेब मुलगा फार सुंदर आहे, पण एक आट आहे, त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला पाहता येत नाही. ते म्हणला मरूस तर पाहत नाही, पण झालाय ना. आणि मग त्या मुलीला पोराचे कपडे घातले. तेव्हापासून पोरी पोराचे कपडे घालायला. त्याच्या आधी घालीत नव्हते बरं, त्याच्या आधी घालीत नव्हते. संभ्रम सांगतोय हा, संभ्रम. बाई आहे आणि लेकरू संन्याशाच्या हातात आहे. महाराज शंका वाटते का नाही? भगवे कपडे आहेत आणि लेकरू अंगजुळीत आहे आणि बाजूला बाई आहे. बर बहीण म्हणावा तर एकदा संन्यास घेतला की संसारातल्या लोकांशी नातं संपत असते. संन्याशाला फक्त एकच नातं आहे, माय. माय. संन्यास धर्माचा एक नियम सांगू, मी काय नाही पण मला वाचनाचा नाद आहे. संन्यासी जर देवळालीत जन्माला आला असेल तर या देवळालीतल्या संन्याशानं त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत इथलं खायचंय. ज्या दिवशी आई त्याची मृत्यू पावते त्या गावातलं फुकट त्याला श्वास पण घेता येत नाही. हा संन्यासाचा नियम आहे.
क्या बात है. आता हे अशी लोक इतके हुशार म्हणले आमच्या लोकांना आता कुठं नदीला जावा का. वाह, क्या बात है महाराज. वा गुरुजी वा वा वा. जाऊ द्या गुरुजी येत पण गण लावणार आहेत. काय पुरावा त्याला. वा 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 वा. मग आई जिवंत आहे तोपर्यंत तिथलं खाता येते. आई जर मृत्यू पावली तर फुकट खायचं नाही. तिथं भजन करायचं मग खायचं. असा नियम जर संन्याशाचा आहे तर संन्याशानं बाकीची नाती लावित असतात का. संन्याशानं इकडे पैसे कमवायचे आणि तिकडे भावायला द्यायचे. तिकडे भावजाईला साडी न्यायची असा संन्यासी नसतो तो नियम नाही शास्त्रातला. मग इथं बाई हा संन्यासी आहे. नेमकं कसं संभ्रम आहे ना. चला इकडचा संभ्रम पहा. लग्नाच्या वयापर्यंत धकलं. ज्यावेळेला ठाकूर वगैरे सगळे सोयरिकी बघायला निघाले त्यावेळेला ब्राह्मणाच्या लक्षात आलं आता आपली फजिती होईल. या मुलाची सोयरीक मुलीसोबत होईल. जोशी काका आहे कोणते मुलगी आहे पण कपडे मुलाचे. वाटायला सगळ्याला मुलगा. किती लोकांना माहिती आहे मुलगी. राणीला, दाईला, ब्राह्मणाला आणि आहे तिला. बाकीच्या सगळ्याला काय माहिती आहे मुलगा आहे. ज्या वेळेला देहत्याग करण्यासाठी प्रवरेला आले संभ्रम सांगतोय संभ्रम. वास्तू मजित आहे. वास्तू मजित आहे आणि मधी बसलेला भगवा संन्यासी. संभ्रम आहे की नाही. संन्यासी म्हणावं तर मस्जिदीत कसा आणि मस्जिद म्हणावं तर संन्यासी कसा. हा संभ्रम त्या काळातल्या विद्वान ब्राह्मणाला झाला. जाऊ दे म्हणले वस्त्र तरी भगवे. रक्तांबरो दिव्य हा कामा सर्व स्थितीषु यत दर्शनम याम स्थित आहे. दर्शन घेतलं. जाऊ दे मधला भाग. दर्शन घेऊन पाठीवर हात पडल्याबरोबर काय बाळा. बाळा म्हणल्यावर डोळ्यातून पाणी आलं. का रडतो म्हणले मी मुलगी. कोण म्हणतंय. जी निमिष मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. संभ्रम होतो बरं का. कधी कधी संभ्रम होत असतो. अजून बऱ्याच ठिकाणी पण हे म्हणले आज कृष्ण जन्म करायचा ना आपणही सांगितलं. 3:15 वाजले. आजचा टाइम 1 ते 4 आहे. करू ना आपण. गाड्या पण झेलम एक्सप्रेस आहे ना मधले स्टेशन घेत नाही. तसे आपणही मधले स्टॉप असे मधल्या पॅसेंजरला बाय बाय करीतच निघू ना. मागून गाडी आली सांगू त्याला. आणि एरी तरी हे गाव 53 वर्षापासून भागवत ऐकत आहे ना. हे काय मग एखाद्या वेळेस गिरगावकराकडून कमी ऐकलं तर काय लगे एवढं अवघड. संभ्रम झाला लोकांचा. सगळ्यांना नारद परिचित थोडेच. दारात आल्याबरोबर चौकदारांनी पाहिलं. या महर्षी या 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 या. पण एक चौकदाराच्या पोटात डब्बा उठला आणि राजाला सांगितलं मालकीनबाई आल्यात बघा आणि लेकरू घेऊन आले. लेकरू घेऊन आले. सभार्यायां सपुत्रेशी पुनितायां अमरेंद्राया हरंतियो अनिष्टो कर्मनायां नित्योनां त्वं भार्यां सपुतेषु. एक अनिष्ट कर्म करून इंद्राने हरण केलेली बाई लेकरू घेऊन आली. नारद सोबत आल्या याची अक्कल असावी का नाही. देवर्षी नारद सोबत येत याची अक्कल असावी का नाही. पण कुठं ना कुठं 2-3% गढूळ माणसं असतात. सन 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 पारा तापला त्याचा. ते पहिलं तर बी नाकली होतं. इतका पारा तापला. कोण कयाद हो. नारद म्हणले शांत होईन. तिथे गिरगावचा बाळू असता तर 7-8 तुकडे केले असते. 7-8 तुकडे 7-8 तुकडे. बेटा मला शहाणपणा शिकत होती. नारद होते. नारदांनी सांगितलं विश्वास आहे माझ्यावर. जी तुझी पत्नी हरण करत असताना मधु नावाच्या अरण्यातून जात असताना मी पाहिलं. आवाज दिला तर इंद्र घेऊन जात होता. अरे हे चुकीचं काम आहे म्हणून तिथं ठेवलं.
राजा तू त्याच वेळेला हिचा शिरच्छेद करशील त्यावेळेला तुझा वंश हिच्या पोटात वाढत होता. या बालकाची हत्या होऊ नये म्हणून दर्शन घेतलं आणि मी संगोपन केलंय. विश्वास बसला ना. आणि खरंच होतं ना ते. मुलाला आणि पत्नीला स्वीकारलं. स्वीकारू द्या, पण पडलावर गेलते का ते याच्यात हे मिसळलंच नाही. या आईच्या पोटात भजन शिकलं होतं ना. श्रीमन नारायण 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 नारायण. वडिलांनी सांगितलं काय दो काय गे आमुची कुळी नव्हते आईशी हेची पिशी निवडली काय करू पोरा लागली चट धरली वाट देऊळाची. उद्याची कथा तुम्हीच करा बापू. आमची आई नंतर मी तिकडे बसतो आहे की नाही काका. आमच्या कुळात असं पिस नव्हतं. हे कुठून जन्माला आलंय पिसा आमच्या कुळात. हे भजन करते मंदिराकडे जाते. हे काय धो त्याला विष पाच. विशिष्ट प्रकारचं विष एका वाटीत दूध टाकलं आणि त्याच्यात विष टाकलं. आई होती शेवटी आई. आईनं सांगितलं बाळा दोन गोष्टी आहेत, जगणं आणि मरण. जगणं आणि मरण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. एका गोष्टीचा त्याग केलास तर जगशील आणि एका गोष्टीचा स्वीकार केला तर विष पान करशील. म्हणलं आई गोष्ट कोणती? भजन. सोडून बोल म्हणला. मेलो तरी हरकत नाही पण भजन नाही बंद करीत. ब्रह्मगोळ भंगा जाय नाही नाही भजन. बाळा अरे तू माझा मुलगा आहेस. हो नाही काय हरकत आहे. मला सांगितलंय मालकाने विष पाजायचं. एक जण म्हणला मालक महाराज तुम्ही आईचं इतकं प्रेम सांगता मग या आईला डोकं नव्हतं का लेकराला विष पाजायचं? अरे नालायका त्या आईला पोरग आवडत होतं पण पोरापेक्षा तिला जास्त कपाळाचा मालक आवडत होता. हिला म्हणतात पतिव्रता. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मुलगा आवडत नाही कोण म्हणते पण नवऱ्यानं सांगितलं विष पाज. त्याचा शब्द मोडला की पातिव्रता पण संपायला. तुम्हाला एक माहिती रामायणातला प्रकरण. ज्या वेळेला इंद्रजिताचे 3 तुकडे असं लांब होतं बघा. इंद्रजिताच्या शरीराचे 3 तुकडे झाले. भुजा पडली स्वतःच्या दारात, शरीर पडलं युद्धभूमीत आणि डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सुलोचनेनं सासूला सांगितलं आत्याबाई मला वाटतं ती आई म्हणत नसेल. बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात वागणूक भिकारनीची देतात. मला वाटतं मूर्खपणाचा कळत झाला. एका घरी गेलो मी. म्हातारा आजारी होतं त्याच्यामुळे भेटायला गेलो. असंच कीर्तनात जाता जाता ते गाव लागलं. म्हणलं चला आपण ते आजारी त्यांना भेटायला जावं. बसलं होतं असं बाजीवर पडलेलं होतं. 100-200 पोत्याची गव्हाची थप्पी होती. कधी सप्ताहाला रुपये देत नव्हतो. ते नात्यातलं होतं थोडंसं. पोरांच्या ऐकून नातं होतं. पोरांच्या ऐकून म्हणजे माझ्या मंडळीकून नातं होतं. आणि त्यांनी सांगितलं जा त्यांना भेटून या नाही तर मला घेऊन जा. म्हणलं हिनं नेण्यात आता पुन्हा आगावपणा व्हायचा त्याच्यापेक्षा आपणच जावा. मी गेलो तर पाहिलं ते काय चाललंय काय नाही. त्याला काही बोलता येत नव्हतं काय नव्हतं. नुसतं पोत्याच्या थपीकडे पाहत होतं. असं सगळं नुसतं बघत होतं ते. तितक्यात सुनबाईनं चहा आणला. दुधाचा चहा आणला. दृष्टांतातला ऐकजा चहा. मला चहा कप भरून कपातला बशीत सांडला होता. मला आणला. मी म्हणलं ताई सासूबाईंना चहा? नाही महाराज आमच्या आई का नाही एकदा पहाटे घेतला की संध्याकाळीच घेतात. आणि मी चहा पेताना मथारी हटावून जीप फिरू लागली. मला कळत होतं हिला चुटचुट जीप करायला चहा प्यावा पण ही चंडाळीन देईन तिला. आई म्हणाली आमच्या आई का नाही महाराज पहाटे अर्धा कप चहा घेतात आणि संध्याकाळी 4-4:30ला अर्धा कप घेतात. आमची आई मध्यंतरी चहाच घेत नाहीत. मेली आई अशीच. हो
नाही, आज बऱ्यापैकी खरड तोड शब्द केले, जरा आता बस झाले. काय सांगत होत? विष 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 विष. हा, सुलोचना आपल्या सासूकडे गेली, सांगितलं आत्याबाई माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. ती रडत नव्हती, का रडत नव्हती? त्या सती जायचं होतं ना. सतीनं दे ख्याग्न, सती विधवा नसती ना, त्याच्यामुळे दुःख काय? मालक जरी गेले तरी मालका सोबत जायचे, त्याच्यामुळे दुःख करायचं कामच नाही. सासूला सांगितलं आत्या माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. तर मंदोदरीनं सांगितलं सुनबाई मी डोकं आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात जाते, पण माझ्या पतीनं जर होकार दिला तर जाते. रावणानं नकार दिल्याच्या नंतर मंदोदरी रामप्रभूच्या पक्षात महाराज मुलाचं डोकं आणायला गेली नाही. तिला दुःख नव्हतं का? पण बायका पतीचा शब्द मानित होत्या, म्हणून मंदोदरी पतिव्रतेच्या यादीत आहे. ही कयादू, हिला मुलगा आवडत नाही. कोण? इतका चांगला मुलगा, भजन म्हणणारा, पण मालकाच्या शब्दाला तडा नको, मी विषाची वाटी हातात घेतली. मुलगा इतका हुशार, आई तुला विष पाजताना दुःख होईल, विषाची वाटी माझ्या हातात घे. मुलाच्या हातात दिल्यावर सांगितलं बाळा नको रे, तुम्हाला पाहिजेच रे. म्हणलं आई तू ताण घेऊ नको ना, तू तुझ्या पतीच्या शब्दावर जितकी आरूढ आहेस का, त्याच्या कोटीपटीनं माझा विश्वास माझ्या पंढरपुरातल्या मालकावर आहे. हो, क्या बात हुआ. पुन्हा 10 मिनिटं आगाव भागवत आता, ताण घेऊन. आईनं तिकडं पाहिलं, विष पिऊन टाकलं. विषाचा परिणाम काय झाला माहिती का? घर काळं झालं. घराचा कलर काळा झाला. इतकं विष भयानक होतं. पण प्रल्हादाला काय नाही झालं. बऱ्यापैकी प्रयोग केले, सर्वांना ज्ञाते, कड्यावरून फेकलं, हातीखाली तुडवलं, विष पान दिलं, उकाळत्या तेलात टाकलं. पण एके दिवशी प्रल्हादाची मूर्ख आत्या माहेरी आली आणि त्या आत्याने भावाकडे पाहिलं तर भाऊ जरा जर्जर झालता. बऱ्यापैकी माणसं दुसऱ्याचं बरं चालल्यावर जर्जर होते. या बिमारीला औषध नाही बरं का, याला सल नावाची बिमारी म्हणतात. हिरण्यकश्यपू जर्जर झाला. बहिणीने विचारलं दादा दुःख काय? पैसे कुंटाला नाहीत, भीती एक पैशाची नाही, मग दुःख कशाचं? पोट्ट मग ऐकत नाही, मारना. ते म्हणला हीच प्रयोग केले, मरतच नाही. मी मारते. भाऊ म्हणला ताई येडी आहेस का काय? मी 20 प्रयोग करून मरत नाही, तू याच्यानं कसे मोठे मोठे गेले वाहत झिंजून घुसले गावात. चांगल्याला मिळ बसन. आणि तू काय? तिनं चुलांगणात हात घातल्याबरोबर अग्नी हातात घेतला. तिला अग्नी प्रसन्न होता. दादा एक काम कर, ती पौर्णिमा होती, नौकर चाकराला फौज फाट्याला सांग आणि लाकडं जमा करा. गावाच्या येशीमध्ये लाकडाचा ढीग घातला, त्याच्यावर जाऊन बसली आणि सांगितलं मला अग्नी प्रसन्न आहे, मला अग्नी पोळत नाही. प्रल्हादाला मांडीवर घेते. अग्नी प्रसन्न होता पण चांगले काम करण्यासाठी, दुसऱ्याची लेकरं जाळायला का? देवाने एखादी शक्ती दिली, ती कोण्या कामासाठी दिली? चांगल्या कामासाठी दिली. भस्मासुराला वरदान देत, तू ज्याच्या डोक्यावर हात टेकशील तो भस्म होईल. मग तो जर भजन करणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवत असेल तर हे शिवशंकराला कसं आवडेल? भजन तर शिवशंकरापासून सुरू झाले ना. भजन करी मग त्याला आवडतो का भजन करणाऱ्याला मारणारा? विद्या दिली तुला, मग ही या काम करण्यासाठी दिली का? अग्नी प्रसन्न आहे लेकरं जाळण्यासाठी, आणि ते पण भजन करणारी. मांडीवर प्रल्हादाला घेतलं, दोरा वगैरे काय आणायचे आणले असतील त्याला बांधू लागले. ते म्हणलं आत्या मी तुला सोडतच नाही, मला बांधू नको, मी तुला घट्ट पकडतो. आणि तो बऱ्यापैकी विस्तारपूर्वक फार मोठा वेगळा आहे. त्याच्यामध्ये चुनखट टाकीत असतात, वेरांडाचा फांदा लावत असतात. वेरांड का लावतात याच्या पाठीमागं फार मोठी आख्यायिका, 9 श्लोक आले त्यासाठी.
वामनांच्या चरित्रामध्ये पळसाचा दंड हातात का घेतला त्याच्यासाठीच आता फार मोठे 69 श्लोक आले भागवतातले इतर पुराणातले मिळून 69 श्लोक आहेत. पळसाचा दंड का? पितृक्षमण हितार्थम, पितृशमन हितार्थ, पितृदोषाचं पाप होतं म्हणून पळसाचा दंड हातात घेतला. आपल्याकडे कालसर्प शांती, त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी हे जे गोष्टी करत असतात हे घरामध्ये ज्या वेळेला ग्रहछिद्र वाढत असतात त्यावेळेला एक विद्वानाच्या हातानं त्या घराची ती कुंडली तपासल्या जाते. आमका आमका दोष, कालसर्प शांती करायची, त्रिपिंडी करायची, आपतेष्टी करायची, नारायण नागबली करायचा वगैरे वगैरे, तर्पण विधी करायचा, असं तो नाना प्रकारचा विद्वान एखादा भूदेव सुचवत असतो. काही दोष असतात. 350 पळसाची पानं तोडायची, त्याचा एक पुतळा करायचा, त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं, त्याला हळदीचा गंध टिळा लावायचा, तिरडी बांधायची, चौघाने खांद्यावर घ्यायची, गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा, त्याचे 10 दिवस करायची, पितृशमन. धुली वंदन तुम्ही करतच नाही तर कशाला आगाऊपणा बोलायले? धुरुडा, मी पाहतो ना, माझ्याकडे डोळे खराब आहेत का, माझ्या गोळ्या संपल्या आता का, पागल झालोय? धुरोडा. धुरड्याच्या दिवशी तुमच्याकडे प्रथा काय काय? आता मद्यपान करणे, मांसाहार करणे, कोणी प्रथा लावली माहितीये तुम्हाला? आपल्याकडे आपण ज्या घरी कन्या दिली जोशी काका, ती मुलगी जर तिच्या सासरी मृत्यू पावली तर बापाकडचे लोक सासरच्या लोकांना अटक करतील. कळालं ना वाक्य? हो तांदळे मामा, बरोबर आहे ना? होय गजू काका. तिच्या माहेरची लोक कश काय मेली म्हणून अटक करतील. ही कुठं मेली माहिती तुम्हाला? माहेरी. गुरुजी, माहेरी मेल्यामुळं तिचे मालक मेहुण्याकडे आले आणि मेहुण्याला विचारलं माझी बायको मेलीच कशी? याच्याकडे तरी कुठं उत्तर होतं? यानं सांगितलं तिनं आगाऊपणा केला, तिला अग्नी प्रसन्न होती, मी काय म्हणलं नाही माझ्या मुलाला जाळ, पण ती मृत्यू पावली. याला शांत बसावा म्हणून मद्याचा कुंभ द्याला. मद्य पेल्यामुळे याचा जठराग्नी भयानक तापल्यामुळे याला मांसाहार द्याला. वाक्य थोडक्यात आठवितो. त्याची बायको पौर्णिमेच्या दिवशी मेली म्हणून त्यानं जास्त दारू पिली. मुद्दाम होऊन धुरड्याच्या दिवशी दारू पिणाऱ्याचं कोण मरतय? हो ना, मग एरवी मरण म्हण सुंबळ्या. त्या दिवशी कशाला मरायला? या अनिष्ट प्रथा हिरण्यकश्यपूच्या मेहुण्याची प्रथा आहे. त्याचं नाव आहे विप्रचिती नावाचा राक्षस. विप्र म्हणजे ब्राह्मण, चित्ती म्हणजे वाईट, म्हणजे साधू चित्ती, वैष्णव चित्ती. अशा हरामखोर माणसाला शांती किंवा तो असा मग्न राहावा नशेमध्ये म्हणून दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी त्याला ते दिलेले. आपल्यासाठी धुलीवंदन संतांच्या